कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की आपण जगामध्ये सगळ्यात चांगली इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज कुठली आहे तर आपली NIA कशासाठी स्थापित करण्यात आलं होतं तर ते जे आतंकी घटना वारंवार देशामध्ये होत होती तर त्याचा स्कोप इतका वाईड होता म्हणून सरकारने नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आणि प्रामुख्याने त्यांचं काम एकच होतं की ज्या देशामध्ये आतंकी हमले होत होते त्याला शोधून काढण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली होती। खूप चांगले ऑफिसर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले होते आणि जेव्हा असा प्रकारचा निकाल येतं तर याच्या बाबतीत ही शंका उपस्थित होतं की आपल्याला NIAची गरज आहे का, की लोकल पोलिसांनीही ते केलं असतं। तुम्ही असा काय अद्भुत कारनामा केलेला आहे 17 वर्ष उलटून सुद्धा की एक दिवस कोर्ट म्हणतं की नाही याच्यामध्ये कोणीही दोषी नाही आहेत। आणि एक म्हणजे सरकारला प्रश्न विचारायचं आहे की जे मुंबई ट्रेन धमाका झाला होता त्याच्यानंतर असाच प्रकारचा निकाल आला, कोर्टाने म्हटलं की नाही हे 12 लोक जे आहे ते सगळं निर्दोष आहे आणि इमिजिएट त्याच्यानंतर सर्व राजनैतिक पक्ष सर्व म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांची सेना किंवा अजितदादाचे NCP हे सोडून त्यांच्या सोबतच काँग्रेसने ही मागणी केली की नाही आम्हाला हे ट्रेन ब्लास्टचा जे निर्णय आलेला आहे ते आम्हाला मान्य नाही आहे। मग उद्धव साहेबांची शिवसेनेची खासदार प्रियंका चतुर्वेदींनी ही तशी मागणी केली, हे निर्णय आम्हाला मान्य नाही आहे, सुप्रीम कोर्टमध्ये अपील करण्याची आवश्यकता आहे। आणि महाराष्ट्र सरकार धावून गेली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आहे। तर ते मान्य नसेल तर हे कशाला मान्य करतात? ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी त्यांचे जे जे मोठे मोठे नेत्यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐका, ते म्हणत होते की सत्यमेव जयते, सत्याचा विजय झालेला आहे। मग तो काय असत्य होतं का? मग तो कोर्टाचा जे निर्णय आहे तो जज त्याच खुर्चीवर बसलेला आहे, हे जजनी जे दिलेला आहे त्याही ते कोर्टाचा निर्णय आहे। मग असा दुजाभाव कशासाठी? आज आम्ही ज्या परिवारातले लोकांचा निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे, या देशामध्ये राहणारे मी असू द्या तुम्ही असू द्या त्यांना काय आपण कशा प्रकारे सामना करणार आहे, काय उत्तर देणार आहे की आता झालं खूप वर्ष झाले तुम्ही विसरून जा। मग हे सगळे जे प्रश्न आहे या लोकांना आम्ही फक्त हे सांगण्यासाठी आलेलं आहे की या लढाईमध्ये तुम्ही एकटं नाही आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे। जिथे जिथे तुम्हाला आमची आणि खऱ्या अर्थाने सांगायचे असेल तर माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी सांगितले 3-4 दिवस पूर्वी त्यांचा आदेश आला होता कि मी मालेगावला जाऊन त्या परिवारातले लोकांना कमीत कमी किसी का बेटा किसी का भाई का इंतकाल हुआ है, उसकी जान गई है, तर फक्त त्यांना हे सांगण्यासाठी की आम्ही तुमच्या सोबत आहे या लढाईमध्ये। मला मागच्या 3 दिवसामध्ये येणे शक्य झालं नाही आहे कारण माझ्या विरोधात आता 13-14 केसेस रजिस्टर झालेले आहे। त्याच्यापैकी मेजॉरिटी केसेस जे आहे ते सगळं बोगस केसेस रजिस्टर करण्यात आलेला आहे। पण काय हे कोर्टाची प्रक्रिया आहे, आपण आदर करून जेव्हा कोर्टाचा निकाल लागला त्याच्यानंतर मालेगावमध्ये भाजपासून हिंदुत्ववादी संघटना असेल त्यांनी एक जल्लोष केला आणि त्यांनी असा आरोप केलेला सिमीवर तर बंदी आहे, सिमीचा याच्यात हात आहे, जमीयतुल उलमा याच्यावर बंदी आणावी अशी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी। आता या भाजपवाल्यांना मला हे सांगायचे आहे की देशामध्ये आपली सत्ता किती वर्षापासून आहे, किती वर्ष झालेले आहे, राज्यामध्ये किती वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या राज्यामध्ये आहे। मग तुम्ही जेव्हा जल्लोष करत होते तर माणुसकीच्या दृष्टीने
तुम्ही जेव्हा ट्रेन ब्लास्टचा निर्णय आला होता त्यावेळी सुद्धा तुम्ही जल्लोष करायला पाहिजे होता. काय हे की आम्ही कोणत्या एका जातीचा धर्माचा चष्मा घालून आम्ही हे केसेसला बघत नाही. या देशामध्ये जोपर्यंत आतंकी घटना घडेल आणि त्याच्यामधून आपण रंग आणि राजनीती हे दोघं आपण आतंकी घटनामध्येही आपण बघणार असेल तर या देशामध्ये कधीही प्रामाणिक न्याय होणार नाही. आणि आतंकी घटना जे 2006ला 2008ला मालेगावमध्ये घडलेली आहे तर तीच घटना 2025 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली आहे. आणि त्याच्यामध्येही आपण रंग शोधत होते आणि राजनीती करत होते. पहलगामच्या संदर्भात मी आपल्याला बोलतो. तर याचा अंत कधीही होणार नाही आहे. आम्ही काय स्पष्टपणे सांगतो, कोणी मुस्लिम समाजाचा दोषी असेल, निष्पाप लोकांना मारलं असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करा तुम्ही. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. पण आपण फक्त जातीच्या आधारावर अशा प्रकारचे निर्णय आल्यानंतर त्याच्यामध्येही आपण रंग शोधत असणार तर या देशासाठी खूप भयानक परिस्थिती आहे.